शरीरासाठी एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे आज आपण ड्रॅगन फ्रूट आणि बनाना शेक बनवणार आहोत। ऋतूनुसार जे जे फळं नवीन निघतात त्या फळांचा आपण शेक बनवून प्यायला हवा। ते आपल्या शरीरासाठी एकदम पौष्टिक असतात। तर चला मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे। हा साधारणतः अर्धा पावचा ड्रॅगन फ्रूट आहे। शेक बनवण्याकरता ड्रॅगन फ्रूट हा छान पिकलेला असावा आणि आतमध्ये तो लाल असावा, तोच तुम्ही ड्रॅगन फ्रूट घ्या। व्हाईट जो असतो तो तुम्ही घेऊ नका, कारण लाल हा ड्रॅगन फ्रूट एकदम पौष्टिक असतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान असते। इथे मी ड्रॅगन फ्रूटचे 2 काप करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान असा गर्द पिकलेला आहे आणि लाल सुद्धा आहे। त्याची साईडची आपण साल काढून घेऊया। अगदी अलगद हाताच्या साहाय्यानेच याची साल निघत आहे। साल काढल्यानंतर ड्रॅगन फ्रूटचे इथे आपण छोटे छोटे काप करून घेऊया। एवढा सुद्धा ड्रॅगन फ्रूट आपल्याला शेक बनवण्याकरता लागत नाही, फक्त याचे 5 ते 7 काप पुरेसे आहे शेक बनवण्याकरता। हॅलो नमस्कार मंडळी, कविताच किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तुमच्या घरामध्ये लहान मुलं जर असतील तर त्यांना ड्रॅगन फ्रूट शेक जरूर पाजा। त्यांच्या हेल्थसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी हे खूप पौष्टिक आहे। तसेही ड्रॅगन फ्रूट हे शरीरासाठी खूप पौष्टिक फळ आहे, त्यामुळे तुम्ही नक्की याचा शेक असो किंवा फळ असो खायलाच पाहिजे। तर आपण इथे एक बनाना घेतलेला आहे। ड्रॅगन फ्रूट प्लस एक बनाना घेऊया। बनाना सुद्धा छान पिकलेला असावा। बनान्याचे सुद्धा छोटे छोटे काप करून घेऊया। बनाना टाकणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला बनाना नसेल घालायचा तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। पण बनाना आणि ड्रॅगन फ्रूटचा शेक हा खूप टेस्टी लागतो आणि हेल्दी सुद्धा असतो, त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही बनाना शेक तयार करत असताना जरूर घाला। त्यानंतर यामध्ये 2 विलायची घालूया। विलायची घातल्यामुळे शेकला खूप छान फ्लेवर येतो आणि टेस्ट सुद्धा एकदम भारी लागते। त्यानंतर यामध्ये आपण 2 काजू, 1 बदाम घालूया। काजू आणि बदाम सुद्धा ऑप्शनल आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर यामध्ये 2 चम्मच साखर घालत आहे। बनाना आणि ड्रॅगन फ्रूट हे ऑलरेडी गोड असतात, त्यामुळे यामध्ये साखर आपल्याला एकदम कमी घालायची आहे। आता यामध्ये मी 1.5 कप दूध घालत आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये हे जे शेक आहे ते फिरून घेऊया। इथे आपला मस्त यमी असा ड्रॅगन फ्रूट बनाना शेक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। छान मस्त पिंक असा ड्रॅगन फ्रूट शेक इथे आपला तयार झालेला आहे। पाहायला सुद्धा एकदम सुंदर दिसत आहे आणि टेस्टला तर एकदम भन्नाट लागतो हा शेक। तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट बनाना शेक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवायला सुद्धा विसरू नका। अशा छान रेसिपी बघण्यासाठी अजून तुम्ही कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्यामुळे माझ्या एकदम सोप्या रेसिपी तुम्हाला बघता येईल आणि इझिली तुम्हाला घरी सुद्धा बनवता येईल। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असेच माझे छान व्हिडिओ बघत राहा। थँक्यू।